CCPची इलेक्शन जावन जवळपास एक वीक जाल्लो आसा आणि थंय आमी पळयलेलें आसा की जो तेंचो पॅनल आहा तो एकतर्फी गेल्लो आसा आणि फर्स्ट टायम जो एकटो कॅन्डिडेट उबो राहिलो तो म्हणल्यार आमचो फादर ऑफ ओपिनियन पोल यांचो जॅक सिक्राचो नातू तो हांगा बशिल्लो आणि तो फर्स्ट टायम इलेक्शन पासून CCPन जिखलेलो आसा. सगळ्यांकूच खबर आहा की जॅक सिक्वर यांच्यांनी जो ओपिनियन पोल त्यांच्या लिडरशिपी अंडर घडोवन हाडला आणि त्यांच्यांनी हे जे आयज 40 आमदार हांगासर विधानसभेत पावले ते त्यांचे कारण त्यांच्यांनी ओपिनियन पोल इलेक्शन करून ते त्यांच्यांनी गोवा स्वतंत्र राज्य केल्ल्या कारणान आयज हांगासर गोंयांत 40 आमदार आनी त्यांचो नातू आहा तो जॅक सुक्विजा तो आमचे बरोबर आसा आणि त्यांनी CCP इलेक्शन फर्स्ट टायम कॉन्टेस्ट केले आणि त्यांनी तो जिखलेलो आसा. सो तेजे कडेन जाणून घेवया की तेजे विजन कितें आशिल्लें आणि तो इलेक्शनाक कित्याक बसलो काय म्हणून. फर्स्ट ऑफ ऑल जॅक वेलकम टू शो. थँक यू व्हेरी मच. प्लेजर टू बी. हय तुम्ही राजकारणात म्हाका दिसता फर्स्ट टायम इलेक्शन कॉन्टेस्ट केला. सो कितें लक्षांत धरून तुम्ही इलेक्शन कॉन्टेस्ट केला कारण तुम्ही एक जे जॅक सिकर आसा त्यांचे नातू सो लक्षांत कितें आशिल्लें CCPचे कितें विशय घेवन तुम्ही फुडें मुखार आयिल्ले. आतां म्हाका 47 इयर्स जालीं आनी हांव होल लायफ हांव लिव्ड इन पेंजीम हांव रावलां आनी आमच्या भितर एक ताचो ग्रूप कसो जाला मलिसा सिमोयज आहा, एशली रोजारियो आहा, डेन्झिल झेवियर हूप ते आमी सगळे पणजेन रावल्या, पणजेन ग्रो अप जाल्या आनी तितूंतले आमी वयर येयल्या. पूण आमकां लागता ती पणजे आमी वीच वी लव्ड ऑल ऑफ अस स्टेड बॅक फॉर इज फास्ट डिसअपियरिंग. And so we wanted to see if they could make small changes to bring the essence of Panjim back. So we thought we would try by getting into local politics, and that is why, with that intention, I sort of became a community candidate around this independent, backed by the Ami Pandikar, to see if I could stand for elections and see what progress I would make, and if I was successful, maybe encourage other people who love Goa and love Panjim but don't want to step forward because they think politics is too difficult or too murky a business to get in. So with that intention, I stepped forward and to take up issues which really core Ponjekar feel they are no longer being addressed on their behalf. कितें इशू आहा पणजे तुम्ही आता पळयता की CCP इलेक्शन एकतर्फी जालें एकेच सायडीन जिखलें आसा वन सायड. सो इशू इतले आसा कितें आसा इशू तुमकां दिसता पणजे. ना पणजेन मेन इशू हा म्हाका दिसता ते सिटिजन्स आर नो लॉंगर इनवॉल्ड इन द वे पेंजीम इज डेव्हलपिंग. आतां तूं खंयच्याय विलेजीन वच इतलें आतां गोंयान 39 एनाचेर एजिटेशन चलता इतली देर इज सो मच एंगर एंड पीपल वॉन्ट टू फायट. पूण आमी आतां चोयल्यार ग्रामसभान तरी पंचायतान रेप्रेजेंटेशन आहा लोकांक तेंचो आवाज उलोवंक जाता म्हणोंक जाता कितें चलता. पूण आतां CCP आतां पणजे CCP म्हणटा आमकां कांयच पावर ना. आमकां फकत ट्रेड लायसन्स दिवपाचें, बिजनस लायसन्स दिवपाचें, कितें क्लेनलिनस दवरपाचें, फुटपाथ करपाचें. So if you are going to develop a city where the citizens are not involved at all, then what is the point of that having a corporation itself? तो सगळे आमचे कॉर्पोरेटराकार आनी एकूच let it be an government appointed bureaucracy which runs it. So ते इश्यूज चिंतून आमी म्हणलें की वील लूक फॉरवर्ड टू कम एंड एड्रेस दीस इश्यूज. आतां तूं कजिनो पळयलें तूं हांव मानता थोडें की कजिनोक लागून इकॉनॉमीक डेव्हलपमेंट जाता, बिजनस सस्टेन जाता थोडें. पूण ही पॉलिसी कसली आहा रे कजिनोची. तूं म्हणटा ऑफशोर आसूंक जाय. ऑफशोर म्हणजे कितें तूं यू आर जस्ट इनसायड अ रिवर, यू आर नायदर ऑफशोर नॉर इनशोर. आतां पेंजीम हॅज दीस ब्युटिफूल रिवर, इट शूड बी समथींग दॅट शूड बी एन्जॉयड, वीच शूड बी प्रोजेक्टेड. पळयल्यार आमी सगळेच ते बंद करूंक सोदता मरे. कोण हें करता इफ यू आर गिवन अ ब्युटिफूल थिंग. सो दीस वॉज वन इशू. अदर थिंग पेंजीम हॅज दीस ब्युटिफूल गार्डन. सगळे पयलीं सिटिजन्स आसताले वेन द टावन वॉज डेव्हलप्ड ऑर द सिटी वॉज डेव्हलप्ड. द कॉन्सेप्ट वॉज दीस वूड बी पब्लीक स्पेसीस वेर पीपल वूड गॅदर, देर वूड बी म्युजीक, इट वूड बी सोशल. सगळे आतां कोणूच येयना थिंगा न्हू. So to try and raise this community, get people involved, and also project the heritage, whether it be the church square, whether it be the area around Mahalakshmi temple, the step streets, Lyceum. Those are the ideas that we had as a group. Now how much we can do it, we'll have to see. But to bring this out and bring it to the fore was the main intention to get into this. तुमच्याकडे म्हाका दिसता सगळे लोक जे तुमच्या वांगडा आसा ग्रूप ऑफ पीपल ते म्हाका दिसता सगळे बरे शिकलेले लोक. सो त्या लोकांची मागणी कितें आसा ते तुमी म्हटलें की कसिनो आनी कितें ते लोक कितें मागता की कितें चेंजीस जावपाचे एज अ सिटी ऑफ पेंजीम.
तांकां म्हणटा की डेव्हलपमेंट जें जाता तें आमकां इनवॉल्व कर तितू कीप द एसन्स ऑफ पेंजीम तूं कोर डेव्हलपमेंट करतले एसन्स तरी दवर तूं आतां तुजे पयले आमचे एसन्स आसले कम्युनिटी कार्निवल आसतालो तो कम्युनिटी गॅदर जाताले देस टू बी लायक इवन स्मॉल वाडोस कार्निवल फायट शिगम्यानूय सगळे इनवॉल्व जाताले सो ते एसन्स दवरून सगळ्यांक वांगडा येवन करपाचें आतां मारुती जात्रा जाता बीन मयांत जात्रा जाता तेंकांय ते कम्युनिटी इव्हेंट आसली चर्चेचे फेस्त जाता तेन्ना so but now people feel that sense of community is gone out so they want to be involved in this now if people this casino fast every time they keep on saying this is the last casino it will not be renewed but pote जाता आनी इतली व्हडली बोट हाडूंक सोदता तो दर्यांत ना जातलो असो गेल्यार सो सगळ्यांक भितरलें कितें करूंक पणजेक ते फुडें सरले आनी सिटीजनाक कसून हा ते त्रास जाता म्हणटा अशें नाका कसून म्हणटा तुमी थोडे सिटीजन म्हणटा कजिनो सामकेंच काड म्हूण अर्दे म्हणटा ना कितें इकॉनॉमीक बेनिफिट्स आहा तांकां कितें मेवता ते आहा ते तरी दवरपाचें नाल्यार आनी ते मागीर पॉलिसी करपाची सामकी फ्रेम करून कशें काडटा ते तेजेर हांव इतलें उलोवंक सोदना कित्याक तें मागीर लॉंग प्रोसिजर आहा तें उलोवंक बट तूं आतां हें हाडटा कशें भितरल्यान एक तूं रिप्लेसमेंट म्हणटा अरे तुका 100 कपॅसिटी कितें आहा आनी तूं 3000 कपॅसिटी हाडटा ते रिप्लेसमेंट जाता ते आखी नवी बिल्डींग न्हू तूं हुमटी कोणाची मोडटा आनी तूं 10 स्टोरी बिल्डींग घालता तें न्यू डेव्हलपमेंट ट्रान्सपेरंटली म्हूण तें आनी मागीर सांग मरे कशें तूं सगळेच फॅसिलिटीज सस्टेन करतलो सिटीजन्सांक तरी वॉयस करूंक दी ग्राम समाज दॅट वी वॉन्ट दीस वी डोंट वॉन्ट दीस तर तुमी पर्सनली न्यू कसून हाडपाक कशेंच प्रमोट करपाक आमी आतां ग्रूप जो जाला तो सिटीजन्सांक फूल तेंको दितलो आमी तेंच्या बरोबर रावतले ते रस्त्यार मेळो म्हणटा जाल्यार ह्या न्यू कजिनोक आमी रस्त्यार येतले कितें जाय तें आमी झगडटले लिगली झगडटले हें झगडटले ते न्यू कजिनो ऑफ शो कजिनो विथ 3000 तेका आमी फूल तेंको सिटीजन मुवमेंटाक हार आमचो आतां एकंदरीत आमी पळयता की हे आमचे जे CCP अंडर जे स्मार्ट सिटी आसा ते जवळपास म्हाका दिसता 1000च्या वयर कोटी मोडलेले आसा सो एकंदरीत ते काम कशें पळयता तुमी जाला तशें दिसता तुमकां तूं तें पळयल्यार ते 1000 कोटी जे मोडल्या ते म्हाका दिसता ते 80-85% वेस्टफूल एक्सपेंडिचर जाला कांयच प्लॅनिंग नासलें चड एजन्सीज आसले कॉर्पोरेटर अर्दे म्हणटाले वी आर वॉशिंग आर हँड ऑफ इट वी आर नॉट रिस्पॉन्सिबल स्मार्ट सिटीकूय कोण नासलो तेंच्या CEOचे इशू आसले कितें तो CEO आसलो ते हांगासर ते कोर्टान गेला तर म्हाका दिसता ते जितले पयशे मेवलेले आनी जितलें जावपाचें तें जालां तें म्हाका दिसता 10%य जावंक ना बरें म्हणून थोडे रस्ते बरे जाले ना म्हूण ना ते ओल्ड PWD क्वॉर्टर्स बरे भाशेन केलां एक नवे पाटोन येयलां तूं ते चर्चीच्या वयल्यान ते पोर्चुगीज कॉन्सुलेट ते बरे स्टेप्स केले आतां फुडले विशय आसता एकाक मेनटेन कशें करतले फंडींग आमी पळयता की गव्हर्मेंट नवे बरे प्रोजेक्ट हाडटा खूब पयशे मोडटा ते प्रोजेक्टार येता पण मेंटेनन्स कितें आहा आतां तूं IT बिल्डींग पळय आल्तिनान सुपर ब्युटिफूल बिल्डींग हॅट्स ऑफ टू द ऑनरेबल मिनिस्टर एंड द पीपल हू डीड आयच्या मेंटेनन्स पळय तूं भितर बाथरुमान गेल्यार सगळें फोडलेलें आहा कोणूच पळयना तें तर तूं व्हडले प्रोजेक्ट करता ते फूल लायफ सायकल प्लॅन करूंक जाय न्हू हे पब्लिकाचे पयशे ते अशेंच उडोवन वेस्ट करपाचे न्हू प्लॅनिंग सारकी ना म्हणटा पळय हांव म्हणटा तें आख्खें तूं कॉन्सेप्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट करना तूं म्हणटा पयशे मेवले मोडया हें घाल्या हें थोडें तरी बरें जातलें मागीर फुडलें कशें मेंटेन करपाचें ना म्हाका दिसता तेंच प्रॉब्लेम आतां हे तुजे वॉकवे केला तेजेरूय इशू आहा आमचो एक सिटीजन्साचो एक इशू आहा की तो वॉकवे कांपाल हें फॉरेस्ट पार्क आहा थिंगासोर बंद जावपाचो तो आर्ट पार्कार तो ग्रीन कवर आहा तो सोडपाचो म्हूण तो वेगळो इशू पूण आतां तो वॉकवे कोण मेंटेन करतलो ते वेस्ट कशें कलेक्ट करतलो तेजे इशू आहा ते प्लॅनिंग ना म्हाका दिसता तुमी आतां इलेक्शन लढले न्ही सो पळयत जाल्यार एका सायडीन बाबूश म्हणटा तो हेवीवेट सारको तेजो पॅनल आसा सो हें फायट करपाक तुमकां एज अ इंडिविज्युअल कितलें डिफिकल्ट आशिल्लें थंय कितें मनी पावर यूज जाली काय आनी कितें कशें कितलें डिफिकल्ट तुमकां आशिल्लें आमी जेन्ना इलेक्शनान निर्णय केलो झगडटाले आमी म्हणलें की आमचें काम कितें आमचें काम एक वोटराक मेळपाचो आमी तांकां सांगपाचें आमी कित्याक लडले म्हूण आमी ओपोनंटाचें चिंतूंकूच ना बरें वायट कांयच चिंतूंक ना तर त्या विशयान आमी गेले फुडें आनी खूब लोक आमकां जॉयन जाले कम्युनिटी साकून कित्याक आमचें स्पिरीट वॉज गूड सो वी डिडंट बॉदर सो मच अबाउट द ओपोनंट we knew we were fighting a colossus in Panjim 27-3 and we just said okay let him do what he is we will do money power बीन यूज जाला ते म्हाका म्हणूंक पळयना हांवें पर्सनली पळोवंक ना लोक म्हणटा यूज जाला पूण ती दुसरी गजाल बट आवर मेन इशू वॉज टू कनेक्ट विथ द वोटर्स आमी पोत्ते तेंच्या दारार गेले सांगलें हेका लागून आमी सोदता आमकां मातसो तेंको दी आनी लागतली मोर दॅन हाफ ऑफ देम एग्रीड टू बी विथ अस
आता दुसरो एक लास्ट आवतो प्रश्न म्हणल्यार तुमी जॅक शिगराचे नातू सो त्यांचे विचार जावं तो तुमकां कितलो चॅलेंजींग आसलो की त्यांचे विचार प्रमाणे गोंयाक कशें फुडें व्हरपाचें तुमचे कितें विचार बी आसात त्या प्रमाणे पळय जो जॅक सिकेर जो म्हाजो ग्रँडफादर आसलो तो ही वॉज अ व्हेरी ऑनस्ट एंड अपरायट मॅन. आतां हांवूय केन्ना फोंतायनाच्यान गेलो कोण तेजे सपोर्टर आहा पयलीं साकून लिमा वाज म्हूण पाकलेन लॉचो तो म्हणूंक लागलो असलो हांवें ताका 20 वर्सां काम केलो तेज्याच नांवार तुका वोट मेवता म्हाजो कित्याक हांवें असलो ऑनस्ट मॅन केन्नाच पळोवंक ना. आनी ते इंटेग्रिटी ती पब्लीक सर्वीस आहा तेजे प्रिंसिपल घेवन फुडें हांव चलतलो. आतांचे विशय टोटली डिफरंट फ्रॉम वॉट इट वॉज इन 60s. बट आय थिंक बोथ फ्रॉम हिम एंड माय पेरंट्स आय हॅव लर्न द values of being honest and straightforward and trying to I would like to see that how best I can put my foot forward for seeing that the city develops in a great manner. सो तुमचे कितें यादी बी आसा जॅक शिगर तुमच्या आजी वांगडा कितें भुरगेपणाची यादी तुमच्यो कितें आसा शेअर करपाक खूब याद्यो आहा तो आय वॉज बॉर्न इन 79 तेन्ना तो इलेक्शन लास्ट इलेक्शन ही फॉट एंड ही लॉस्ट एंड एट दॅट पॉयंट ही सेड पीपल हॅव रिजेक्टेड मी आय नेवर कॉन्टेस्ट तो पब्लीक लायफ साकून भायर सरलो पूण तो ऑफिसान सद्दां वयतालो तेंची व्हडली ट्रेडींग एजन्सी आसताली अजेन्सिया सिक्वेरा अशोक लेलँड डिलींग एटलस कॉपको हॉर्लिक्साचे एजंट आसले ते and the office was a big space in Kampala at that time. People would come, they would play cricket on the roads in the lunch break and all. तो हांव वयतालो आनी तेज्या बरोबर आसतालो आनी तो वांगडा वतालो म्हाका गोंयान केन्ना पयली रणजी मॅच जालेली जिमखानान 85-86 तेणें हांव वॉज अ क्रिकेट बफ तो म्हाका वयलेले पळोवंक थिंगा सो ते हूंय गेलो जॅक सिकेरीचो नातू जॅक सिकेरीचो ग्रँडसन म्हणटाले नातू म्हणटाले आनी तेका ते रिस्पेक्ट पयलेलें हांवें सो ते रिस्पेक्ट मेळटा तुमकां तो अजून मेवता कोणे आतां हे इलेक्शन जितून कितले लोक फुडें येवन सांगले वी न्यू तेजें हें धाडल्या कोणें येवन म्हणलें व्हेरी हाय प्रेज वीच आय नो शूड नॉट मे बी रिसीव म्हणूंक लागले वेन वी स्पीक यू रिमांड मी ऑफ द वे ही स्पोक तो रिस्पेक्ट खूब आहा लोकांक आनी आतां ह्या द वे गोवा इज डेव्हलपिंग तो रिस्पेक्ट थोडो वाडला दिसता म्हाका थँक्यू व्हेरी मच टायम दिल्या बद्दल आनी तुमकां ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच तो हे आशिल्ले जॅक सुकीजा ते सध्या इलॅक्ट जाल्या CCPंतल्यान तेंचे म्हणण्या प्रमाणे सो नवीन कसून येयलो जाल्यार ते म्हणटा की आमी आमचे जे लोक आसा ते अलाव करचे ना तेंच्या बरोबर आपूण आसतलो आनी जी कितें कामां फुडें व्हरपाचें जे लोकल्सांक जाय तांकां इनवॉल्व करपाक जाय जे कितें डेवलपमेंट जाता ते पणजेकारांक इनवॉल्वमेंट करपाक जाय तांकां सांगपाक जाय ते आमी सदांच करतले आनी ती कामां जी आहा ती आमी अशीच फुडें व्हरतले अशें तेंच्यान सांगलेलें आसा The voice for Coin.